अरे थांबा जरा, कालच्या भागात तर चिंताची तब्येत बिघडली होती, मग आज तो एवढा नाचतोय कसा? कधी कधी औषधांपेक्षा मित्राने दिलेला आधार जास्त परिणाम करतो. योगेशने पाणी पाजलं, थोडी विश्रांती घेतली आणि आमचा योद्धा पुन्हा उभा राहिला. आजचा मार्ग ठरला, स्वप्नांची दिशा ठरली आणि आमचा साथीला पुन्हा एकदा प्रवासासाठी सजवलं. पदूम सोडताना एक चिमुकली तिच्या रंगांनी डोंगर जिवंत करत बसली होती. तिला बाय म्हणताना सहज बोलून गेलो. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा याच डोंगरांची चित्र काढायचो आणि त्यात एक छोटस घर करायचो. बहुतेक आज आपण त्याच घरात आहोत. ती हसली आणि आमचा दिवसही. पदूम मागे सरकत होतं आणि समोर उलगडत होती झंस्कारची दरी. समोर आली पहिली वॉटर क्रॉसिंग. लडाखला येऊन बाईक पाण्यातून चालवली नाही तर मग कायच केलं. पण थरार इथेच संपणार नव्हता. समोर समुद्र सपाटीपासून तब्बल 10,500 फूट उंचीवर वर्ल्ड हायेस्ट बंजी जम्पिंग आमची वाट पाहत होतं. आणि पुढे जे घडलं ते मला शब्दात कधीच सांगता येणार नाही. गणपती बाप्पा मोरया. एक्सपिरियन्स. आधीच ऑक्सिजन कमी आहे इथे लडाखला आणि हा एक्सपिरियन्स करतोय खतरनाक. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मला वाटलं नव्हतं मी करेल, पण मी केलं आणि झालं. प्रवास माणसाला फक्त नवीन ठिकाणं दाखवत नाही, तो स्वतःची नवीन ओळख करून देतो. भटका, स्वप्न पहा आणि ती पूर्ण होईपर्यंत थांबू नका. कारण जग खूप मोठं आहे आणि आयुष्य एका ठिकाणी थांबण्यासाठी खूप छोटं आहे.